सर्वांना नमस्कार. चालू शैक्षणिक वर्षापासून सन 2025-26 पासून समग्र प्रगतीपत्रक HPC हे इयत्ता पहिलीसाठी HPC कार्ड भरण्यासाठी आपल्याला सांगितलेले आहे. तर याच्यामध्ये राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा NCF पायाभूत स्तर यामधील अभ्यासक्रमाची क्षेत्रे असतील, उद्दिष्टे आणि क्षमतांशी संबंधित विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा अहवाल देण्यासाठी समग्र प्रगतीपत्रक HPC ही एक सर्वसमावेशक अशी वर्णनात्मक प्रणाली तयार करण्यात आलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा शारीरिक विकास असेल, बौद्धिक विकास असेल, भावनिक विकास असेल, नंतर आध्यात्मिक विकास असेल, नैतिक विकास असेल, सांस्कृतिक आणि कलात्मक विकास असेल किंवा पर्यावरणीय जागरूकता असेल, अशा सर्व घटकांना स्पर्श करून हे समग्र प्रगतीपत्रक आपल्याला भरायचं आहे. तर हे भरत असताना आपण कसं भरायचं याची सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देत आहे. तसेच तुम्हाला ही माहिती भरताना सहजतेने भरता यावी या उद्देशानं मी काही लिंक्स बनवलेल्या आहेत आणि त्याच्यावर जाऊन तुम्ही ती माहिती व्यवस्थित पाहून एक मार्गदर्शक म्हणून तुम्हाला या सूचना किंवा या नोंदी उपयोगी पडतील ह्याची मला खात्री वाटते. तर पहा, सुरुवातीला ही सर्वप्रथम जी माहिती दिलेली आहे, शाळेचे नाव, पत्ता, पिनकोड, UDIS नंबर, इतर सगळ्या गोष्टी हे तुम्ही लिहू शकताय. याच्यामध्ये काही वेगळेपण नाही, कारण आपण विद्यार्थी संचिका भरत असताना जे मुद्दे आहेत तेच मुद्दे याच्यामध्ये समाविष्ट आहेत. ह्याच्या खाली बघा, मी व माझा परिसर, ह्याच्यामध्ये पहा फोटो असेल, वय असेल, विद्यार्थ्याचा घरचा पत्ता असेल, कुटुंबाचा नाव असेल किंवा मोठे होऊन मला काय व्हायचं आहे, आवडता रंग असेल, अन्नपदार्थ, प्राणी, फूल, खेळ, विषय, ही सर्व माहिती ही मुलांना विचारून आपण लिहायची आहे. आणि आवड कशामध्ये आहे ते आपण विद्यार्थ्यांना विचारून आपण लिहू शकतो. महत्त्वाची कसरत सुरू होते ती इथे. तर क्षेत्र क्रमांक 1 पासून जे आपल्याला नोंदी भरायच्या आहेत, तर या भरत असताना आपल्याला सत्र पहिले आणि सत्र दुसरे अशा 2 पद्धतीनं नोंदी भरायच्या आहेत. सत्र पहिलेच्या नोंदी ह्या सत्र पहिले संपत येत असताना म्हणजे दिवाळीच्या पूर्वी आपल्याला भरायच्या आहेत आणि सत्र 2च्या नोंदी या एप्रिल महिन्यामध्ये म्हणजे ज्यावेळी शैक्षणिक वर्ष संपत येत असतं त्यावेळी भरायचं आहे. तर नेमकं हे कसं भरायचं आहे, आता इथं अभ्यासक्रमाची ध्येय दिलेली आहेत. CG1, CG2, CG3 असं एकूण CG 13 आहेत. म्हणजे अभ्यासक्रमाची उद्दिष्टे आणि त्या उद्दिष्टाला अनुसरून अभ्यासक्रमाच्या क्षमता निश्चित केलेल्या आहेत. तर यानुसार आपल्याला आता CG1 मध्ये कोणते ध्येय आहे पहा, ध्येय किंवा उद्दिष्ट म्हणू शकतो आपण. तर बालके त्यांना निरोगी आणि सुरक्षित ठेवणाऱ्या सवयी विकसित करतात. समजा आपण सत्र पहिलेमध्ये समजा CG1 हे ध्येय घेतलं, तर त्या ध्येयाला अनुसरून CG1 मध्ये काही उपमुद्दे येतात. तर ते उपमुद्दे कोणकोणते येतात ते मी तुम्हाला थोड्या वेळात दाखवतो. पण ते उपमुद्द्याची ही सर्व माहिती म्हणजे क्षमता असेल, मूल्यांकनासाठी घेतलेले कृती उपक्रम असतील, मूल्यांकनासाठी प्रश्न असतील, किंवा खाली पहा सत्र पहिलेमध्ये जाणीव, जागृती, संवेदनशीलता आणि सर्जनशीलता, याच्यामध्ये 3 टप्पे आहेत. ते कामगिरी स्तर आपण म्हणतो. तर निर्झर, पर्वत आणि आकाश. आता आपल्याला सुरुवातीला हा प्रश्न पडतो की निर्झर, पर्वत आणि आकाश हे नेमकं काय कन्सेप्ट आहे. तर विद्यार्थी कोणत्या स्तरावर आहे त्यानुसार ही नावे दिलेली आहेत. समजा विद्यार्थी त्याची सुरुवात असेल म्हणजे कमी स्तरावर असेल तर तो निर्झरमध्ये मोडतो, मध्यम स्तरावर असेल तर पर्वत स्तरावर मोडतो आणि आकाश स्तर म्हणजे सर्वोच्च स्तर म्हणजे विद्यार्थ्याला त्या क्षमता प्राप्त आहेत. तर यानुसार आपल्याला ही माहिती पूर्ण भरावी लागते. आणि जाणीव, जागृती, क्षमतेमध्ये हे 3 पॉईंट येतात, संवेदनशीलतामध्ये हे 3 पॉईंट येतात आणि सर्जनशीलतेमध्ये हे 3 पॉईंट येतात. ह्या सर्वांची माहिती भरून झाल्यानंतर शेवटी शिक्षक अभिप्राय इथं लिहावा लागतो. तर हा शिक्षक अभिप्राय नेमकं काय लिहायचं ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्यानंतर मूल्यांकन करायचं आहे. या कृतीतून कसे काम केले हे दाखवणाऱ्या चित्रावर टिकमार्क करायचं आहे. हे आपण मुलांना विचारून आपण करू शकतो. सहाध्यायी मूल्यांकन म्हणजे ग्रुपच्या माध्यमातून कसं काम केलेलं आहे त्यानुसार हे टिकमार्क करू शकतोय. आणि पालकांचे निरीक्षण, पालकांच्याकडून सुद्धा आपण काय करायचं आहे, एखादी मीटिंग बोलवून किंवा कमिटीची मीटिंगच्या वेळी ज्यावेळी पालक येतात त्यावेळी पालकांना आमंत्रित करून त्यावेळी पालकांच्याकडून त्यांचा अभिप्राय आणि त्यांची ही मते आपल्याला नोंद करून घ्यायचे. हे झालं पहिलं कोणतं क्षेत्र
1 क्षेत्र 1 मधील ही सर्व माहिती आहे. तसं प्रथम सत्र जसं आहे तसंच द्वितीय सत्र. तसंच क्षेत्र 2 मध्ये CG 4, 5, 6 हे मुद्दे येतात. त्यापुढे मी जातो. क्षेत्र 3 मध्ये CG 7, 8 हे मुद्दे येतात. त्यापुढे पहा क्षेत्र 4 मध्ये CG 9, 10, 11 हे मुद्दे येतात. त्याच्या पुढे पहा क्षेत्र 5 मध्ये CG 12 हा मुद्दा येतो आणि क्षेत्र 6 मध्ये CG 13. ही आपली सगळी क्षेत्र संपतात, विकास क्षेत्र संपतात. आणि ह्याच्यामध्ये ही संपूर्ण माहिती ही तीच लिहायची आहे, पण त्या प्रत्येक क्षेत्रानुसार कोणती माहिती लिहायची ती मी थोड्या वेळात सांगणारच आहे, जे मी डिझाईन केलेलं आहे. ते सर्व झाल्यानंतर इथे पहा भाग क येतो, शैक्षणिक वर्षाचा सारांश. म्हणजे एकंदरीत त्या बालकाची माहिती वरती भरल्यानंतर तो बालक कोणत्या टप्प्यावर आहे, विकास क्षेत्राच्या कोणत्या टप्प्यावर आहे, तो टप्पा निवडून त्याची ही संपूर्ण माहिती भरायची आहे. मग त्याच्यामध्ये जाणीव, जागृती, संवेदनशीलता आणि सर्जनशीलता याच्यामध्ये कोणत्या टप्प्यामध्ये आहे त्याची माहिती इथं येणार. प्रत्येक ही क्षमता घेऊन त्या क्षमतेमधील कोणत्या टप्प्यावर आहे त्याची माहिती इथं आपल्याला लिहायची आहे. तर ही माहिती कशी लिहायची ही देखील मी तुम्हाला सांगणार आहे. आणि शेवटचा मुद्दा येतोय माझ्या नोंदी. ह्या नोंदी सत्र 1च्या येणार आहेत आणि सत्र 2च्या नोंदी येणार आहेत. या पद्धतीने ही HPC कार्ड आहे ते भरायचं आहे. आता आपण प्रत्यक्ष भरत असताना कसं भरायचं हे पहा, मी एकत्रित एक ही पोस्ट केलेली आहे. हे पहा, समग्र प्रगती पत्रक HPC पायाभूत कार्ड. आता काय करायचं पहा, हे पहा CG 1 आहे. आपल्याला समजा CG 1 मधील नोंदी लिहायच्या, तर तिथं क्लिक करा. क्लिक केल्यानंतर ह्याच्या खाली सब पॉईंट येतात पहा. आता CG 1 मधील तिसरा मुद्दा काय पहा, C1.3 वर्ग शाळा स्वच्छ आणि नीटनेटके ठेवतो. समजा आपल्याला हे लिहायचं आहे, तर आपल्याला आपण काय करायचं आहे, आता पहिला मुद्दा इथं क्लिक केल्यानंतर हे पहा, तुम्हाला इथं हे पहा ही माहिती ओपन झालेली दिसून येते. आता इथं ही क्षमता दिलेली आहे पहा, वर्ग शाळा स्वच्छ आणि नीटनेटके ठेवतो. ही क्षमता तुम्हाला त्या प्रगतीपत्रकामध्ये, समग्र प्रगतीपत्रकामध्ये नोंदवायला लागणार आहे. इथे पॉईंट दिलेला आहे पहा. नंतर कृती उपक्रम तिथं मुद्दा दिलेला आहे. त्याच्यामध्ये ह्या उपक्रमामधील तुम्हाला जी योग्य वाटते कृती किंवा उपक्रम, ते उपक्रम तुम्ही याच्यातील निवडून तुम्ही लिहू शकताय. त्याच्या खाली पहा मूल्यांकनासाठी प्रश्न दिलेले आहेत. नंतर जाणीव जागृतीमध्ये निर्झर पर्वत आणि आकाश याच्यामध्ये ही सगळी माहिती दिलेली आहे. ह्याचं सविस्तर विवरण करून तुम्ही तिथे लिहू शकताय. संवेदनशीलतेमधील हे 3 पॉईंट आहेत, त्याची माहिती लिहू शकताय. सर्जनशीलतेमधील हे 3 पॉईंट आहेत, त्याची माहिती लिहू शकताय. आणि शेवटी शिक्षक अभिप्राय, हा अभिप्राय देखील मी दिलेला आहे. तुम्हाला योग्य वाटेल तसा ह्याच्यामध्ये बदल करा आणि त्या विद्यार्थ्याला अनुसरून तुम्ही हे लिहू शकताय. तर ही माहिती झाली त्या प्रत्येक ह्याच्यानुसार. CG 1 तसेच हे पहा CG 2 मधील जे मुद्दे किती आहेत, 6 मुद्दे आहेत ते इथं सब पॉईंट आलेले आहेत. CG 3 मधील ह्या क्षमता पुढच्या आलेल्या आहेत, 4 क्षमता आहेत पहा. CG 4 मधील या एकूण 7 क्षमता आहेत. CG 5 मधील ही 1 आहे. CG 6 मध्ये एक मुद्दा आहे. CG 7 मध्ये ह्या 3 क्षमता आहेत. CG 8 मध्ये एकूण 13 क्षमता आहेत पहा. CG 9 मध्ये एकूण 7 क्षमता आहेत. CG 10 मध्ये एकूण 9 क्षमता आहेत. CG 11 मध्ये 2 क्षमता आहेत. CG 12 मध्ये एकूण 5 क्षमता आहेत आणि CG 13 मध्ये एकूण 4 क्षमता आहेत. तर या क्षमतांना क्लिक करून तुम्ही त्याच्यामध्ये जी माहिती दिलेली ती आहे तशी लिहू शकताय किंवा त्याच्यामध्ये बदल करून लिहू शकताय. आता त्याच्या खाली पुढचा मुद्दा येतोय पालकांचा अभिप्राय, पुढच्या पानावर. तर पालकांचा अभिप्रायाला इथं क्लिक केलं तर हे पहा, पालकांचा अभिप्राय तयार करा. तर इथं क्लिक केल्यानंतर आपण डायरेक्ट हे पहा, इथे पहा काय करायचं आपल्याला, विद्यार्थी इथं काय निवडायचं आपल्याला, क्षेत्र निवडायचं आहे. समजा तुम्ही कुठली माहिती भरताय, शारीरिक विकासाची माहिती भरताय, तर याच्यामध्ये कुठल्या स्तरावर आहे, निर्झर आहे, पर्वत आहे की आकाश आहे. समजा तो सर्वोच्च स्तरावर आहे आकाश. तर आकाश निवडल्यानंतर अभिप्राय तयार करायला क्लिक केलं तर त्या पालकांची कोणती कमेटी येऊ शकते ते इथं उदाहरण दाखल मी दिलेले आहे. तर याच्यामध्ये बदल करून तुम्ही ते लिहू शकताय. उदाहरणार्थ समजा इथं शारीरिक विकासाच्या ठिकाणी बोधात्मक विकास क्लिक केलं आणि इथे निर्झर क्लिक केलं तर अभिप्राय तयार करायला हे पाहत त्यानुसार इथं चेंज किंवा बदल झालेला इथं दिसून येतोय. म्हणजे पालकांचा अभिप्राय देखील इथं आपण तयार करू शकतो. त्यापुढील मुद्दा पहा, शैक्षणिक वर्षाचा सारांश भाग क.
ह्याच्यामध्ये त्याच्या खाली क्लिक केलं, प्रमुख कामगिरी वर्णन व विधाने बालकांच्या क्षमतेनुसार शिक्षकांचे गुणात्मक अभिप्राय, इथं जर क्लिक केलं तर ह्याच्यामध्ये देखील आपण फिल्टर लावू शकतो. हे पहा इथं बघा, बालकांच्या क्षमतेनुसार शिक्षकांचे गुणात्मक अभिप्राय, ह्याच्यामध्ये तो मुलगा कुठल्या स्तराला आहे तो स्तर निवडायचा. आता समजा पर्वत स्तरला आहे आणि अभिप्राय तयार करायला क्लिक केलं. हे बघा त्याच्या प्रत्येक क्षमतेनुसार त्याचं सगळे काय आलेलं आहे, वर्णन इथं आलेलं आहे. आपल्याला जास्त डोके लावण्याची गरज नाही. समजा इथं मी स्तर चेंज केला, आकाश स्तर घेतला आणि अभिप्रायाला क्लिक केलं तर इथं ते त्याप्रमाणे चेंज झालेलं आपल्याला दिसून येतं. तर ह्याच्यामध्ये तुम्ही बदल करून तुम्ही लिहू शकता, म्हणजे हे लिहिण्यासाठी तुम्हाला सुलभ होईल. आणि शेवटचा मुद्दा विद्यार्थी नोंदी तयार करा. तर विद्यार्थी नोंदी तयार करायला इथं जर क्लिक केलं तर इथं पण हे पण ऑटोमॅटिक तयार होतात. तर इथं बघा विद्यार्थी कोणत्या स्तरावर आहे तो स्तर निवडा. समजा उच्च स्तरावर असेल आणि नोंदी तयार करायला क्लिक केलं तर हे पहा इथं आपोआप नोंदी इथं तयार झालेल्या दिसून येतात. ह्याच्यामध्ये तुम्हाला जसा वाटते त्याप्रमाणे बदल करा आणि यानुसार आपण या विद्यार्थी नोंदी घेऊ शकता. तर या पद्धतीनं आपण HPC कार्ड आपण भरू शकतोय. धन्यवाद.